नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या घटकावरती जे परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर ते प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण खूप महत्त्वाचे आणि खूप IMP जे परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर ते प्रश्न आपण संपूर्ण माहितीसह पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महात्मा ज्योतिबा फुले. तर आपल्या महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून आपण महात्मा ज्योतिबा फुले यांना संबोधतो. याचबरोबर भारताचे मार्टिन ल्यूथर किंग जर म्हटलं तर आपण स्वामी दयानंद सरस्वती यांना ओळखतो. भारताचे मार्टिन ल्यूथर किंग स्वामी दयानंद सरस्वती आणि महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग महात्मा ज्योतिबा फुले. कर्नाटकचे मार्टिन ल्यूथर किंग म्हटलं की महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वर यांना कर्नाटकचे मार्टिन ल्यूथर किंग कोण म्हटलेलं होतं? तर सर ऑर्थर मायलर यांनी म्हटलेलं होतं. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना ओळखतो. आणि हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हटलं की महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्राचे गौतम बुद्ध म्हणून आपण छत्रपती शाहू महाराजांना ओळखतो. प्रश्न क्रमांक 2, आत्मीय सभेची स्थापना डॅश डॅश यांनी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, राजाराम मोहन रॉय. तर ज्यांना आपण आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखतो, राजाराम मोहन रॉय, तर यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती. कधी? 1814 साली. 1814 साली यांनी मुंबई या ठिकाणी या आत्मीय सभेची स्थापना केलेली होती. कोण? राजाराम मोहन रॉय यांनी. आणि यांनी आणखीन एकच समाजाची स्थापना केलेली होती बघा, ब्राह्मो समाजाची स्थापना देखील राजाराम मोहन रॉय यांनीच केलेली होती. यानंतर आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्या ऑप्शनबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. यामध्ये पहिल्या क्रमांकाचे जे ऑप्शन आहे बाळ गंगाधर टिळक किंवा यांनाच आपण लोकमान्य टिळक म्हणून ओळखतो. तर लोकमान्य टिळकांना आपण भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखतो बघा. लोकमान्य टिळकांना आपण भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखतो. आणि लोकमान्य टिळकांचा भारतीय असंतोषाचे जनक असा उल्लेख जो केलेला होता तर तो कोण केलेला होता? तर तो केलेला होता व्हॅलेंटाईन चिरोली. व्हॅलेंटाईन चिरोली जे आहेत तर एक वार्ताहर होते आणि यांनीच लोकमान्य टिळकांचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक असा केलेला होता. यानंतर आपल्या ऑप्शनमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती जे आहेत महादेव गोविंद रानडे. तर महादेव गोविंद रानडे यांना आपण भारतीय उदारमतवादाचे उद्गाते म्हणून ओळखतो. महादेव गोविंद रानडे यांना आपण काय म्हणून ओळखतो? भारतीय उदारमतवादाचे उद्गाते म्हणून ओळखतो. आणि यांनी 1885 साली भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली होती. कधी? 1885 साली. कोणत्या परिषदेची? भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली होती महादेव गोविंद रानडे यांनी. आणि यांचा एक ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे बघा, ज्यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारण्यात येतो. कोणता ग्रंथ आहे यांचा प्रसिद्ध? तर द राईज ऑफ मराठा पॉवर, किंवा यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? मराठी सत्तेचा उदय. हा ग्रंथ आहे महादेव गोविंद रानडे यांचा. यानंतर आपल्या ऑप्शनमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती जे आहेत स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. यावरती देखील परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कधी केलेली होती? 1 मे 1897 साली. प्रश्न क्रमांक 3, शारदा सदन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पंडिता रमाबाई. तर पंडिता रमाबाई जे आहेत तर यांनी 11 मार्च 1889 साली या शारदा सदनची स्थापना केली होती मुंबई या ठिकाणी. कधी? 11 मार्च 1889 साली शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी मुंबई या ठिकाणी केलेली होती. मात्र याचं जे कार्यालय आहे शारदा सदन याचं, तर हे कार्यालयानंतर पुण्याला हलवण्यात आलेलं होतं बघा. कधी पुण्या ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं शारदा सदनचं कार्यालयानंतर? तर पुण्याला. आणि ज्यावेळेस स्थापना झाली शारदा सदनची 11 मार्च 1889 रोजी, तर ते कार्यालय होतं मुंबई या ठिकाणी आणि नंतर ते पुण्याला हलविण्यात आलेलं होतं. त्यानंतर यांच्या काही प्रमुख महत्त्वाच्या संस्था जर बघितल्या आपण पंडिता रमाबाई यांच्या, कारण यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात येतात आणि आपण कन्फ्यूज होतो. कन्फ्यूज कोणा ठिकाणी होतं ते देखील मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर पंडिता रमाबाई यांच्या काही प्रमुख संस्था जर बघितल्या आपण तर त्यामध्ये शारदा सदन आहे. त्यानंतर यांनी 1 मे 1882 साली आर्य महिला सभेची स्थापना देखील केली होती पंडिता रमाबाई यांनी. त्यानंतर मुक्ती सदन असेल, कृपा सदन, सदानंद सदन, या ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत तर या पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या होत्या. आणि रमाबाई रानडे जे आहेत तर यांनी सेवा सदनाची स्थापना केली होती बघा. रमाबाई रानडे यांनी कशी स्थापना केली होती? सेवा सदन. या ठिकाणी खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सेवा सदन म्हटलं की रमाबाई रानडे आणि शारदा सदन म्हटलं की पंडिता रमाबाई. आता सेवा सदनची स्थापना जी आहे तर ती रमाबाई रानडे यांनी पुणे या ठिकाणी केलेली होती, पुणे शहरामध्ये केलेली होती सेवा सदनची स्थापना. प्रश्न क्रमांक 4, कामगार संघटनेची स्थापना डॅश डॅश यांनी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नारायण मेघाजी लोखंडे. तर ज्यांना आपण आपल्या भारतातील कामगार संघटनेचे जनक म्हणून ओळखतो, नारायण मेघाजी लोखंडे, तर यांनी या कामगार संघटनेची स्थापना केली होती. त्याचबरोबर त्यांनी 1880 साली बॉम्बे मिल आणि मिल हेड असोसिएशनची स्थापना देखील केली होती बघा. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1880 साली बॉम्बे मिल अँड
मिल हँड असोसिएशनची स्थापना देखील केलेली होती. आणि आपल्या देशामध्ये कामगारांना जी रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे तर ती मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा जो होता तर तो होता नारायण मेघाजी लोखंडे यांचा. या अगोदर जर बघितलं तर आपल्या देशामध्ये फक्त ब्रिटिश अधिकारी जे आहेत तर त्यांनाच रविवारची सुट्टी देण्यात येत होती. मग मला तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे, आपल्या देशामध्ये सर्वप्रथम रविवारची सुट्टी जी आहे तर ती कोणी आणि कधी जाहीर केली होती. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रत्येकामध्ये मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर आपल्या देशामध्ये जर बघितलं तर कामगारांना रविवारची सुट्टी जी आहे तर ती 10 जून 1890 रोजीपासून जाहीर करण्यात आलेली आहे. बघा, आपल्या देशामध्ये कामगारांना रविवारची सुट्टी जी आहे साप्ताहिक सुट्टी तर ती 10 जून 1890 रोजीपासून जाहीर करण्यात आलेली आहे. यानंतर आपल्या ऑप्शनमध्ये जे पहिल्या क्रमांकावर दिलेले आहेत आपण विठ्ठल रामजी शिंदे, तर विठ्ठल रामजी शिंदे यांची एक संस्था आहे ज्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात येतात. कोणती संस्था स्थापन केलेली आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी, तर डिस्परेट क्लास मिशन. डिस्परेट क्लास मिशन ही जी संस्था आहे तर ही संस्था विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी स्थापन केलेली आहे. आणि 1928 साली यांनी पुणे या ठिकाणी शेतकरी परिषद देखील भरवली होती. कोण? विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1928 साली पुणे या ठिकाणी शेतकरी परिषद देखील भरवलेली होती. आणि यांचं एक आत्मचरित्र आहे, खूप प्रसिद्ध आत्मचरित्र आहे विठ्ठल रामजी शिंदे यांचं. त्या आत्मचरित्राचं नाव आहे माझ्या आठवणी व अनुभव. प्रश्न क्रमांक 5, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1757. तर इतिहासामध्ये जी प्रसिद्ध प्लासीची लढाई आहे तर ही 23 जून 1757 रोजी झालेली होती. बघा, 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई झालेली होती. कोणादरम्यान झालेली होती, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यांच्या दरम्यान ही प्लासीची लढाई झालेली होती. आणि आपल्या भारतामध्ये इंग्रज सत्तेचा पाया जो आहे तर तो या प्लासीच्या लढाईने रोवला गेला होता. आपल्या भारतामध्ये इंग्रज सत्तेचा पाया कोणत्या लढाईने रोवला गेला होता, मग तर या प्लासीच्या लढाईने रोवला गेला होता इंग्रज सत्तेचा पाया. त्यानंतर आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्या ऑप्शनबद्दल थोडक्यात चर्चा करूयात. 1761 म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पानिपतची तिसरी लढाई. 14 जानेवारी 1761 रोजी ही पानिपतची तिसरी लढाई झालेली होती. बघा, 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतची तिसरी लढाई अफगाण सेनानी जो होता अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्या दरम्यान झालेली होती. आणि या लढाईमध्ये अहमद शाह अब्दाली यांनी मराठ्याचा पराभव केला होता. आता इतिहासामध्ये जे प्रसिद्ध पानिपतच्या 3 लढाई आहेत तर त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण. पानिपतची पहिली लढाई जी आहे तर ती इसवी सन 1526 मध्ये झाली होती. आणि याच पानिपतच्या पहिल्या लढाईने आपल्या भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला गेला होता. आपल्या भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया कोणत्या लढाईने रोवला गेला होता, मग तर या पानिपतच्या पहिल्या लढाईने. कधी झालेली होती, इसवी सन 1526 मध्ये. त्यानंतर पानिपतची दुसरी लढाई झाली होती इसवी सन 1556ला. आणि पानिपतची तिसरी लढाई झाली होती 14 जानेवारी 1761 रोजी. यानंतर आपल्या ऑप्शनमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे 1764. 1764 म्हणले की आपल्याला आठवते ती बक्सारची लढाई. बक्सारची लढाई जी आहे तरी 22 ऑक्टोबर 1764 रोजी झाली होती. कधी? 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सारची लढाई झाली होती. आता बक्सार हे जे आणि या बक्सारची लढाई जी आहे तर या बक्सारच्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया आपल्या भारतामध्ये भक्कम किंवा मजबूत झालेला होता. बघा, जो प्लासीच्या लढाईने आपल्या भारतामध्ये इंग्रज सत्तेचा पाया रोवला गेला होता 1757च्या प्लासीच्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया आपल्या भारतामध्ये रोवला गेला होता, तर तो पाया 1764च्या बक्सारच्या लढाईने भक्कम किंवा मजबूत झालेला होता. आता बक्सार हे जे ठिकाण आहे तर बक्सार हे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे, तर बक्सार हे ठिकाण आहे बिहार राज्यातील. पानिपत हे ठिकाण आहे हरियाणा राज्यातील. आणि प्लासी हे ठिकाण आहे पश्चिम बंगाल राज्यातील. आता 1857चा उठाव म्हटलं की आपल्याला बऱ्याच परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता 1857च्या उठावाची जी नियोजित तारीख होती तर ती होती 31 मे. आणि त्या अगोदरच्या 1857च्या उठावाला प्रारंभ झालेला होता. कधी? 10 मेला या 1857च्या उठावाला प्रारंभ झालेला होता. प्रश्न क्रमांक 6, विटाळ विध्वंसन हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळबाबा वलंकर. तर गोपाळबाबा वलंकर जे आहेत तर हे रत्नागिरीमधील अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्यकर्ते होते. त्याचबरोबर ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिष्य देखील होते. आणि यांनी 1888 साली पुस्तक लिहिलेलं होतं. बघा, 1888 साली त्यांनी कोणतं पुस्तक, विटाळ विध्वंसन हे पुस्तक जे आहे तर ते गोपाळबाबा वलंकर यांनी लिहिलेलं होतं. आणि यांना दलितामधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून देखील ओळखलं जातं. बघा, गोपाळबाबा वलंकर जे आहेत तर हे दलितामधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून देखील ओळखले जातात. त्यानंतर आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्या ऑप्शनबद्दल थोडक्यात चर्चा करूयात. यामध्ये दिनकरराव जवळकर जे आहेत तर यांनी 1925 साली एक पुस्तक लिहिलेलं होतं. बघा, 1925 साली दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिलेलं होतं. आणि कृष्णराव भालेकर जे आहेत तर यांनी दीनबंधू पत्र सुरू केलेले होते. बघा, कृष्णराव भालेकर यांनी कोणते पत्र सुरू केलेले होते, दीनबंधू हे पत्र सुरू केलेले होते. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत तर यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णी यांना कोणता ग्रंथ समर्पित केलेला होता, तर गुलामगिरी हा ग्रंथ समर्पित केला होता. बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तर तो अमेरिकेतील कृष्णवर्णी यांना समर्पित केलेला होता. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचा अप्रकाशित ग्रंथ कोणता आहे, तर तो आहे अस्पृश्यांची कैफियत.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो अस्पृश्यांची कैफियत हा जो ग्रंथ आहे तर तो अप्रकाशित ग्रंथ आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता आहे तर तो आहे सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ. सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे तर तो 1891 साली प्रकाशित झालेला होता. 1891 साली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर हा प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 7. लोकहितवादी म्हणून डॅश डॅश या समाजसुधारकास ओळखले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख. तर गोपाळ हरी देशमुख जे आहेत तर यांना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो तर लोकहितवादी या टोपण नावाने ओळखतो. आता गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी या टोपण नावाने का ओळखतो तर त्यांनी प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपण नावाने समाजसुधारणा विषयक शतपत्रे लिहिलेली होती बघा. कोण? गोपाळ हरी देशमुख यांनी. आता या शतपत्राची वास्तविक संख्या जी आहे तर ती संख्या होती 108. शतपत्रांची किती होती वास्तविक संख्या? 108. त्यांनी कोणत्या टोपण नावाने ही शतपत्रे लिहिलेली होती तर लोकहितवादी या टोपण नावाने लिहिली होती. कोणत्या साप्ताहिकात लिहिलेली होती तर प्रभाकर नावाच्या साप्ताहिकात लिहिलेली होती. आता प्रभाकर नावाचं हे जे साप्ताहिक आहे तर या साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर ते संपादक होते गोविंद विठ्ठल कुंटे. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकाचे संपादक कोण होते मग तर ते होते गोविंद विठ्ठल कुंटे. आणि गोविंद विठ्ठल कुंटे यांना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो तर भाऊ महाजन या टोपण नावाने ओळखतो आपण. गोविंद विठ्ठल कुंटे यांना कोणत्या टोपण नावाने? भाऊ महाजन या टोपण नावाने. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो तर लोकनायक या टोपण नावाने ओळखतो बघा आपण जयप्रकाश नारायण यांना. आणि चित्तरंजन दास जे आहेत तर चित्तरंजन दास यांना आपण देशबंधू या टोपण नावाने ओळखतो. दीनबंधू या टोपण नावाने आपण कोणाला ओळखतो तर CF अँड्र्यूज यांना आपण दीनबंधू या टोपण नावाने ओळखतो. त्यानंतर वंगबंधू या टोपण नावाने आपण कोणाला ओळखतो तर शेख मुजीबुर रहमान जे आहेत तर यांना आपण वंगबंधू या टोपण नावाने ओळखतो. आणि आधुनिक चाणक्य या टोपण नावाने आपण C राजगोपालचारी यांना ओळखतो. गांधी आयर्विन करार डॅश डॅश रोजी झाला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 5 मार्च 1931. भारताचे तत्कालीन व्हॉइसरॉय जे होते लॉर्ड आयर्विन आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झालेला होता बघा. आणि या करारामध्ये जर बघितलं आपण तर 21 कलमे होती. या करारामध्ये किती कलमे होती? गांधी आयर्विन करारामध्ये 21 कलमे होती. आणि यानंतर जर बघितलं आपण तर पुणे करार एक झालेला होता. पुणे करार कधी झालेला होता तर पुणे करार झालेला होता 24 सप्टेंबर 1932. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान झालेला होता बघा. पुणे करार कधी? 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान हा करार झालेला होता. ह्या पुणे कराराला जर बघितलं आपण तर गांधी आंबेडकर करार किंवा आंबेडकर गांधी करार त्याचबरोबर एरवाडा करार म्हणून देखील ओळखलं जातं. कोणत्या कराराला? पुणे कराराला. त्यानंतर लखनौ करार जो आहे तर तो लखनौ करार झालेला होता 31 डिसेंबर 1916 रोजी. 31 डिसेंबर 1916 रोजी कोणता करार झालेला होता? लखनौ करार झालेला होता. आणि या करारामुळेच कोणतं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी आहे तर ती आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग एकत्र आलेली होती बघा लखनौ करारामुळे. त्यानंतर 28 एप्रिल 1954 रोजी चीन आणि भारत यांच्या दरम्यान पंचशील करार झालेला होता. चीन आणि भारत यांच्या दरम्यान कोणता करार? पंचशील करार. 28 एप्रिल 1954 पंचशील करार. 31 डिसेंबर 1916 लखनौ करार. 5 मार्च 1931 कोणता करार झालेला होता तर गांधी आयर्विन करार. 24 सप्टेंबर 1932 पुणे करार. प्रश्न क्रमांक 9. भारतात कायमधारा पद्धत डॅश डॅश गव्हर्नरच्या काळात चालू करण्यात आली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर ज्यांना आपण भारतीय सनदी सेवांचा जनक म्हणून ओळखतो लॉर्ड कॉर्नवॉलिस तर यांनी आपल्या भारतामध्ये कायमधारा ही पद्धत लागू केलेली होती. आणि ही पद्धत आपल्या देशामध्ये लागू करण्यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिसने जॉन शोर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती बघा. यानंतर आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्या ऑप्शनबद्दल थोडक्यात चर्चा करूयात. तर थॉमस मुनरो आणि कॅप्टन रीड जे आहेत तर यांनी आपल्या देशामध्ये मुंबई प्रांतामध्ये मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये 1822 साली एक पद्धत लागू केली होती. 1822 मध्ये कोणती पद्धत लागू केली होती मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये तर रयतवारी पद्धत लागू केली होती. कोण? थॉमस मुनरो आणि कॅप्टन रीड यांनी. आणि होल्ट मॅकेंजी जे आहेत तर यांनी बंगाल प्रांतामध्ये महालवारी पद्धत लागू केली होती 1822 मध्येच होल्ट मॅकेंजी यांनी बंगाल प्रांतामध्ये महालवारी पद्धत लागू केली होती. कॅप्टन रीड आणि थॉमस मुनरो यांनी 1822 मध्ये मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये रयतवारी पद्धत आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत. प्रश्न क्रमांक 10. गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 साली डॅश डॅश हे वृत्तपत्र सुरू केले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सुधारक. तर गोपाळ गणेश आगरकर जे आहेत तर यांनी 1888 साली सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्या ऑप्शनबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. तर मराठा हे जे वृत्तपत्र आहे तर हे इंग्रजी भाषेमधील वृत्तपत्र होतं. आणि या वृत्तपत्र सुरू केलं होतं लोकमान्य टिळक यांनी. मराठा हे वृत्तपत्र कोण सुरू केलं होतं आणि याचे संपादक कोण होते तर लोकमान्य टिळक हे होते. आणि केसरी हे वृत्तपत्र जे आहे तर हे होतं मराठी भाषेमध्ये आणि हे सुरू केलेलं होतं लोकमान्य टिळक यांनी 1881 साली.
केसरी वृत्तपत्र कधी सुरू केलं होतं? 1881 साली. कोण? लोकमान्य टिळक यांनी. मात्र केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक जे होते तर ते होते गोपाळ गणेश आगरकर. आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक पद जे आहे तर ते 1887 साली यांनी सोडलेलं होतं बघा. 1887 साली यांनी केसरी या वृत्तपत्राचे संपादक पद सोडलं आणि 1888 साली त्यांनी पुण्यामध्ये सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. कोण? गोपाळ गणेश आगरकर यांनी. कुण्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी. त्यानंतर यांचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे ज्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात येतात. कोणता आहे? तर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा गोपाळ गणेश आगरकर यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्याचबरोबर यांनी शेक्सपियरचं जे नाटक आहे हॅम्लेट तर याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे विकार विलासित या नावाने. त्यानंतर प्रभाकर जे आहे हे वृत्तपत्र तर हे प्रभाकर नावाचं वृत्तपत्र मुंबई या ठिकाणी सुरू केलेलं होतं 1841 साली भाऊ महाजन यांनी. तर अशा प्रकारे मित्रांनो सरळ सेवा भरतीमध्ये जे इतिहास विषयावरील वारंवार प्रश्न विचारण्यात येतात तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीसह बघितलेले आहेत. तुम्हाला जर या व्हिडिओच्या नोट्स हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला सरळ सेवा भरती संदर्भात ज्या काही महत्त्वाचे शॉर्ट नोट्स आहेत तर त्या उपलब्ध करून देत असतो. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.